Hello friends, now it is third part, next part of 2.4, an epitome of courage. We will see what happened in Stephen Hawking's life next and how the title is apt for this text. म्हणजे आपण आता पुढचा भाग बघणार आहोत आणि टायटल कशा पद्धतीने योग्य आहे हे पण याला आपल्याला कळेल. मित्रांनो, आपण मागच्या पार्टमध्ये इथपर्यंत बघितलं होतं. आता आपण बघणार आहोत त्याच्या पुढचा भाग. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन धिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. किती काळ या प्लॅनेटवर म्हणजे या अर्थवर, या ग्रहावर किती काळ राहणार आहे? इट वॉज अनसर्टन. अनसर्टन मीन्स अनिश्चित. द प्रोग्नोसिस वॉज bad. Prognosis, what is meaning of prognosis? We will see. The prognosis was very bad. Prognosis, forecast of a future health condition. म्हणजे त्याचं डॉक्टर जे काय म्हणतात, डॉक्टर जे भाकीत करतात की किती काळ जगेल काय, याला म्हणायचं प्रोग्नोसिस. वॉज बॅड अँड द डॉक्टर्स सेड they could not do much. डॉक्टर म्हणतात की ते काही करू शकत नाही. Undaunted meaning is given, not afraid of misfortune. बघा, here is the meaning, undaunted, not afraid of misfortune. Here is the meaning of that. म्हणजे त्याला काही माहिती नाही, त्या माहिती असूनही किती काळ जगणार काय. नॉट अफ्रेड ऑफ, अफ्रेड भीती वाटणे, मिसफॉर्च्यून म्हणजे दुर्दैव, हा त्याचा अनडॉन्टेडचा अर्थ आहे. अनडॉन्टेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. असं असून सुद्धा ही डिसाइडेड, त्याने ठरवलं टू कंटिन्यू हिज रिसर्च चालू ठेवायचं. अँड इवन गॉट एंगेज टू जेन विल्डे, आणि त्याने जेन विल्डे बरोबर लग्नसुद्धा ठरवलं आहे. हॉकिंग says that, ironic as it may sound, म्हणजे उपरोधिकपणे, म्हणजे उपरोधिक जर असेल तर ते वाटतं की हे उपरोधिकपणे आहे की इट इज ॲट धिस डिस्मल स्टेज. अशाच परिस्थिती, डिस्मल स्टेज म्हणजे अशा परिस्थितीमध्ये बघा, त्याचं जीवन किती काळ आहे, कधी मरणार आहे हे त्यालासुद्धा माहीत नाही, किती काळ जगणार आहे हे त्यालासुद्धा माहीत नाही, असं असूनसुद्धा, आणि याला म्हणायचं डिस्मल स्टेज. ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. त्याने त्याचं जीवन जास्त काळ जगण्याचं तो एन्जॉय करतो. एन्जॉय म्हणजे आनंदाने जगत आहे. धिस ही सेज वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मुमेंट अँड कंटिन्यूड डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड विगर. धिस ही सेज वॉज बिकॉज he started living life for the moment and continued his doctoral research work. बघा, म्हणजे तो असं का म्हणतो की त्याने त्याचं जीवन जगण्याचं एक म्हणजे आनंदाने घेतोय, कारण त्याने त्या क्षणाचा विचार केला नाही, तो फक्त आलेला क्षण तो आनंदाने जगण्याचा आहे. अँड कंटिन्यूड, आणि सुरू ठेवलं, हिज डॉक्टरल रिसर्च. डॉक्टर म्हणजे PhDचं जे रिसर्च होतं त्याचं, PhD म्हणजे PhDचं जे रिसर्च होतं ते त्याने हे करण्याचं ठरवलं होतं. त्याचं रिसर्च संशोधन चालू होतं. विथ रिन्यूड विगर. रिन्यूड म्हणजे पुन्हा नवीनतम, पुन्हा नवीन जोमाने. विगर म्हणजे जोम. इन द मीनव्हाईल द डिसीज वर्क्स इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी. आणि त्याच काळामध्ये डिसीज वर्क्स इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी. त्याचा जो रोग होता तो रोग त्याच्या बॉडीमध्ये कंटिन्यू होता. अँड लेफ्ट हिम डिसएबल्ड. आणि त्या रोगामुळे तो काय झाला? डिसएबल. एबलच्या विरुद्ध डिसेबल म्हणजे तो अक्षम झाला, कोणतं काम असमर्थ झाला, काम करू शकत. ही बिगॅन स्टडीइंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. त्याने ब्लॅक होल ही संज्ञा, कन्सेप्ट
याचा अभ्यास करायला सुरुवात केली. टू गेट हिज PhD, बघा हा PhD शब्द आला बघा. टू गेट हिज PhD बाय धिस टाईम ही वॉज कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर, तो त्याच्या व्हीलचेअरला कन्फाईन म्हणजे गेलाय आधी शब्द तसा की त्याने त्याच्या व्हीलचेअरला तो बांधून राहिला. त्याच्या त्याला व्हीलचेअर शिवाय कोणतंच काम करता येत नव्हतं. याला म्हणायचं कन्फाईन्ड टू व्हीलचेअर. अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. लुझिंग कंट्रोल हँड्स अँड स्पीच, याचं त्याचं कंट्रोल हे करायला जायला लागलं, त्याचं नियंत्रण. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन. त्याचं जे ब्लॅक होलबद्दलचं जे स्टडी होता, अभ्यास होता, ब्लॅक होल काय आपण बघणार नंतर. द स्टडी ऑफ ब्लॅक होल स्पार्क्ड म्हणजे अगदी असं ठिणग्या उडणे म्हणतो ना आपण, तर तसं त्याच्या मनामध्ये, त्याच्या इमॅजिनेशनमध्ये ते यायला लागलं. इमॅजिनेशन म्हणजे कल्पना शक्ती, कल्पना. विथ ब्राईट आयडियाज, अशा चांगल्या चांगल्या कल्पना त्याच्या डोक्यात यायला लागल्या. ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट. आणि त्याने पुष्कळ असे इपोक मेकिंग स्टेटमेंट केले. इपोक मेकिंगचा अर्थ आहे की ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स ॲट अ पर्टिक्युलर रिस्ट्रिक्टेड टाईम. म्हणजे एका विशिष्ट काळामध्ये काय केलं त्याने, ऑफ अ ग्रेट इम्पॉर्टन्स ॲट अ पर्टिक्युलर रिस्ट्रिक्टेड टाईम, म्हणजे निश्चित अशा विशिष्ट अशा काळामध्ये महत्त्व देणे. इपोक मेकिंग महत्त्वाचे. स्टेटमेंट म्हणजे विधानं. दॅट शुक एस्टॅब्लिश्ड थेरीज. आणि त्याच्यामुळे शुक शेकन असे 3 रूप आहे. एस्टॅब्लिश्ड म्हणजे प्रस्थापित असे थेरीज सिद्धांत जे होते ते सगळ्याला धक्का बसला. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. आणि सायंटिस्ट जे होते, शास्त्रज्ञ, बिलीव्ह दॅट द युनिवर्स, हे युनिवर्स जे आहे, हे विश्व जे आहे, बिगॅन विथ अ बिग बँग. आणि त्याने सांगितलं की हे विश्व कसं निर्माण झालेलं आहे, बिग बँगने. बिग बँग म्हणजे मोठा असा स्फोट होणे, असं त्याने, असा सिद्धांत त्याने मांडला. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. आणि त्याने ही कन्सेप्ट स्पष्ट करण्यासाठी, ही संज्ञा स्पष्ट करण्यासाठी स्टीफनने म्हणजे शोध लावला, व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. आणि त्यालाच लाय अल्जेब्रा ह्या जो शोध लावला, त्याला लाय अल्जेब्रा या नावाने ते प्रसिद्ध झालं होतं. दो कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी. म्हणजे जरी त्याचं कंट्रोल त्याच्या शरीरावर नव्हतं, म्हणजे तो पूर्ण त्या व्हीलचेअरला बांधलेला होता, तो स्वतःचं काहीच करू शकत नव्हता. तरीही त्याने काय केलं बघा, जरी कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी, त्याचा स्वतःच्या बॉडीवर त्याचं कंट्रोल नव्हतं. जसं आपण आपला हात असा उचलला बघा, मी आपला हात उचलू शकतो, बरोबर नाही, मी मान अशी करू शकतो, बरोबर नाही, म्हणजे माझं स्वतःच्या बॉडीवर नियंत्रण आहे. पण स्टीफन हॉकिंगचं त्या रोगामुळे त्याच्या बॉडीवर, त्याच्या शरीरावर, त्याच्या अवयवावर त्याचं नियंत्रण नव्हतं. असं असून सुद्धा काय, सेव्ह अ फिंगर अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम. परंतु त्याचं बोटं जे आहे, बोटावर थोडंफार त्याने कंट्रोल केलेलं होतं, कंट्रोल होतं त्याचं. अँड विथ कम्प्युटर, आणि कॉम्प्युटरच्या मदतीने टू हेल्प हिम एक्सप्रेस व्यक्त करणे हिज थॉट. आणि अशा पद्धतीने
त्याने त्याचे विचार व्यक्त करायचं कॉम्प्युटरच्या मदतीने सुरुवात केलेली आहे, अशा पद्धतीने आपल्याला सांगत आहे. डॉक्टर हॉकिंग इज ॲन ऑथॉरिटी ऑन profound subject of science. बघा, डॉक्टर हॉकिंग इज ॲन ऑथॉरिटी म्हणजे त्यांना एक ते जबाबदार होते, एक जबाबदार व्यक्ती होते. त्यांना टू ऑन प्रोफाऊंड सखोल सब्जेक्ट ऑफ सायन्स म्हणजे विज्ञानाचं सखोल असं ज्ञान त्यांना ते होतं. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स, अनेक, न्यूमरस कित्येक, अनेक, ऑनररी म्हणजे थोडक्यात जसं डॉक्टरेट मिळवण्यासाठी प्रत्येकाला रिसर्च सादर करावा लागतो, पण यांना त्याच रिसर्चवर सन्मान प्राप्त झाले, डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स, आणि भरपूर असे अवॉर्डसुद्धा त्यांना मिळाले होते. have been bestowed on him. bestowed on म्हणजे granted as an honor. मग इथं अर्थ दिलेला आहे, bestowed on, granted as an honor म्हणजे अशा पद्धतीने त्यांना ऑनर, सन्मान म्हणून त्यांचा डॉक्टरेट आणि अनेक प्रकारचे अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. He is a fellow of Royal Society and member of the US National Academy of Science. बघा, म्हणजे ही इज अ फेलो, ते एक त्या व्यक्ती होते कोणत्या, द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर होते ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस. In spite of being considered Einstein's equal in intelligence. बघा, ते असं मानलं जायचं की आईन्स्टाईनची जशी बुद्धिमत्ता होती त्याच प्रकारे यांची सुद्धा होती, असं मानलं गेलं. डॉक्टर हॉकिंग इज व्हेरी हंबल मॅन, नम्र व्यक्ती होते ते. अ सिम्पल, साधे. डाऊन टू अर्थ मॅन, डाऊन टू अर्थ हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणजे जमिनीवर असणं. काही ना एवढं यश मिळालं तरी ते काय असतात, स्वतःला खूप हाय लेवलचं समजतात, बरोबर की नाही, पण ते डाऊन टू अर्थ होते. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज. बघा, हिज ऑथर्ड म्हणजे अनेक प्रकारचे पुस्तकं त्यांनी लिहिले. डीलिंग विथ ज्याशी संबंधित असणे. हिज ऑसम आयडियाज अशा ज्या त्यांच्या आश्चर्यकारक करणाऱ्या ज्या आयडियाज, कल्पना होत्या. कीपिंग अ ले मॅन माइंड. बघा, कीपिंग अ ले मॅन माइंड. पुन्हा बघूया आपण ही ओळ. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन. ही वॉज authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. बघा, he means Stephen Hawking was a simple down to earth man. down to earth म्हणजे एकदम त्याचे पाय जमिनीला आहे, म्हणजे तो हवेत नाही तर उडत. हवेत म्हणजे काय की काही लोकांना एवढं काही यश मिळालं हवेत उडतात, त्या पद्धतीने. ही हॅज ऑथर्ड, त्याने लिहिले, मेनी बुक्स, खूप अशी पुस्तकं त्यांनी लिहिले. डीलिंग विथ, ज्याशी संबंधित, कोणाशी, हिज ऑसम आयडियाज, त्याच्या ज्या कल्पना आहे, आश्चर्यकारक अशा कल्पना ज्या आहेत त्याने त्या मांडल्या आहे त्या पुस्तकांमध्ये. आणि ह्या मांडताना काय केलं आहे, कीपिंग अ लेमॅन इन माइंड. लेमॅन मीन्स कॉमन पर्सन, म्हणजे कॉमन व्यक्ती, सामान्य व्यक्ती डोक्यात ठेवून, मनात म्हणजे डोक्यात ठेवून, विचारात घेऊन त्याने ते पुस्तकं लिहिली. हिज रायटिंग इज फुल ऑफ वीट अँड ह्युमर. त्याचं जे लेखन आहे ते कशाने भरलं आहे, फुल ऑफ वीट अँड ह्युमर,
म्हणजे विनोदी लिहिलेलं आहे त्याने. विनोदातून त्याने त्याचे मत व्यक्त केलं आहे. हिज स्टाईल इज सो lucid that non-scientist can also understand him. बघा, त्याची जी लिहिण्याची पद्धत आहे, स्टाईल इज सो lucid, म्हणजे एकदम स्टाईल इज सो lucid म्हणजे स्पष्ट, एकदम सामान्य व्यक्तीला कळेल अशा पद्धतीची त्याची लिहिण्याची पद्धत आहे. की नॉन सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ नसलेला सुद्धा कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम म्हणजे जो सायंटिस्ट नाही आहे, ज्याला विज्ञानाचं काही शास्त्राचं काही ज्ञान नाही, त्याला सुद्धा ते समजू शकेल. हिज बुक्स अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम्स, त्याचं पुस्तक एक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आवर टाइम. आणि ते त्याच्या काळातलं एक बेस्ट सेलिंग म्हणजे खूप विकलं गेलेलं असं पुस्तक आहे. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग ड्रेडफुल ALS, आणि त्याला जेव्हा विचारलं गेलं की तुला कसं वाटतं, हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल भयानक असा आजार तो ALS आहे, हे विचारल्यावर कसं वाटतं हे विचारलं. डॉक्टर हॉकिंग, द क्विंटेन्सन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप सेज. पहिले बघूया आपण क्विंटेन्सेन्स म्हणजे अ परफेक्ट एक्झाम्पल. तर तो एकदम परफेक्ट एक्झाम्पल आहे. कोण? हॉकिंग. द क्विंटेन्सेन्स ऑफ ऑप्टिमिझम म्हणजे दोन भाग असतात, ऑप्टिमिझम आणि पेसिमिझम. ऑप्टिमिझमच्या विरुद्ध पेसिमिझम. ऑप्टिमिझम म्हणजे ज्याचे विचार आशावादी आहेत, जो नकारार्थी विचार करत नाही असा व्यक्ती म्हणजे ऑप्टिमिझम. तर तो एक विशिष्ट उदाहरण आहे. अँड होप आणि अपेक्षा, इच्छा. सेज नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट म्हणजे इतरांपेक्षा काही वेगळा नाही. आय ट्राय अँड लीड द नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल. मी नॉर्मल जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. अँड आय ट्राय टू लीड अ नॉर्मल लाईफ ॲज पॉसिबल, जेवढं शक्य आहे तेवढं. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन, माझ्या परिस्थितीचा मी विचार करत नाही. ऑर रिग्रेट, पश्चाताप होणे. द थिंग्स इट प्रिव्हेंट मी फ्रॉम डुईंग, आणि प्रिव्हेंट म्हणजे मज्जाव करणे, थांबवणे, की यामुळे माझ्या या रोगामुळे मला काही गोष्टी करता येत नाही, याच्याबद्दल मला पश्चातापसुद्धा होत नाही. विच आर नॉट मेनी, आणि त्या काही जास्त गोष्टी नाही की ज्या मी करू शकत नाही, असा ऑप्टिमिझम त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स. डॉक्टर हॉकिंग फर्मली ठामपणे त्यांचा विश्वास आहे की इन द नेक्स्ट मिलियन पुढच्या काही वर्षांमध्ये सायन्स विल डिस्कवर, सायन्स शोध लावेल, द कोर सिक्रेट जे मुख्य सिक्रेट आहे, जे लपलेलं दडलेलं, कोर म्हणजे दडलेलं लपलेलं जे काही सिक्रेट आहे ते त्याचा शोध नक्कीच सायन्स लावेल असं तो म्हणतोय. सिक्रेट म्हणजे गुपित, युनिवर्स म्हणजे विश्व. इट्स ओरिजिन, त्याचा ओरिजिन म्हणजे त्याचं जे काही उगम आहे तो. इट्स हिस्ट्री, इतिहास. अँड मे बी इवन प्रेडिक्ट गेला शब्द म्हणजे भाकीत करणे. इट्स अल्टिमेट डिमाइस, आणि जगावेगळं अंत, डिमाइस म्हणजे अंत, अल्टिमेट म्हणजे जगावेगळं अंत जो आहे
कसा अंत होईल जगाचा किंवा ते सुद्धा तो भाकीत केलं जाईल असं त्यांचा ठाम विश्वास आहे. कोणाचा? डॉक्टर स्टीफन हॉकिंगचा. लाईक डॉक्टर हॉकिंग, there are many people who display exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to their best. बघा आता लास्ट पॅराग्राफ जो आहे इथून हा वाचतोय मी. लाईक डॉक्टर हॉकिंग सारखे देअर आर मेनी पीपल, खूप लोक आहे, हू जे डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज, म्हणजे दाखवताय त्यांचं धैर्य इन देअर लाईव्स, त्यांच्या जीवनामध्ये. लेटस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल, आपण अशा लोकांना सॅल्यूट करूया. हू जे इन्स्पाईट ऑफ बीइंग डिसेबल, म्हणजे ते काही करू शकत, त्याच्यामध्ये काहीतरी व्यंग आहे, तरीही ते काय करतात? स्ट्राईव्ह टू डू देअर बेस्ट, आणि ते त्यांचं चांगलं सर्वोत्तम अशी कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे हा धडा आपला संपलेला आहे. सगळ्यांनी हा परत ऐकायचा आहे, बघायचा आहे आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे. काही तुमच्या सजेशन असतील, सूचना असतील, त्यासुद्धा तुम्ही सांगायचे आहे. आणि धड्याखालचं वर्कशॉप जे आहे ते पण आपल्या वहीत सोडून टाकायचं आहे. अशा पद्धतीने अभ्यास करा आणि आपल्या ह्या वेळेचा सदुपयोग करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मी अँड ट्राय टू अंडरस्टँड दिस लेसन. थँक्यू. गुड बाय.